येत्या 22 तारखेला अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील राम भक्तांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण दिसून येते। देशभरात विविध ठिकाणी या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या प्रतिकृती साकारल्या जातात। डोंबिवलीत देखील एक अनोखी अशी एक प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। डोंबिवलीमध्ये 19 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत पुस्तक आदानप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। पै फ्रेंड्स लायब्ररी डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवण्यात येते। त्याच या पार्श्वभूमीवर राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील या क्रीडा संकुलात ही एक भव्य अशी एक प्रतिकृती राम मंदिराची साकारण्यात आली। आपण या ठिकाणी पाहू शकता तब्बल 62,500 पुस्तकांच्या माध्यमातून ही प्रतिकृती साकारत एक सामाजिक संदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याची यंदाची ही थीम आहे ती विज्ञान आणि वैज्ञानिक या आशयावर हा पूर्ण पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत हे जे मंदिर साकारलं आहे त्या जी संकल्पना ज्यांची आहे ते देखील तरुण देखील आहेत। सर काय सांगाल नेमकी कशी ही संकल्पना सुचली? सुरुवातीला मला पै सरांचा कॉल आला की 2 महिन्यापूर्वी कॉल आला की त्यांनी डायरेक्ट हातामध्ये पोस्टर दिला, तुला हे राम मंदिर बनवायचं आहे, पण हे राम मंदिर पुस्तकांमध्ये बनवायचं आहे। तर ते खूप चॅलेंजिंग होतं कारण की पुस्तकं असे आहेत की पुस्तक हे मीडियम असं आहे की त्याला कुठे आणि अजूनही काही ते पेस्टिंग न करता बनवलेलं पूर्णपणे मंदिर आहे। मग जेव्हा काम चालू केलं तेव्हा पुस्तकांची साईज लेंथ ते सगळं बाजूला करून आणि ते कलर स्कीम कुठले त्या हिशोबाने आम्ही ते साकारत गेलो। किती पुस्तकांचा एकंदरीत वापर करण्यात आला? साधारणतः एक 65,000 पुस्तकं लागलेली आहेत। किती दिवस लागले ही पूर्ण प्रतिकृती साकार? 30 दिवस लागलेत। आपल्यासोबत पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर इतक्या 6 वर्षापासून हा पुस्तक आदानप्रदान सोहळा आपण भरवता, नेमकी काय संकल्पना आहे आणि ह्यावर्षी राम मंदिर तुम्ही साकारलं तर कसं वाटतं? ॲक्च्युली पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन जी कल्पना आहे तर ते लोकांनी आपापल्या घरातली जे पुस्तक वाचून झालेले आहेत ते घेऊन यायचं आहे आणि त्याच्या बदली इथे मांडलेली पुस्तकं जे लोकांनी आणले ते घेऊन जायचं आहे। तर ह्याच्यामुळे काय होतं की मेन आपलं जे लोकांच्या घरी जी पुस्तकं आहेत तर ते बदलून त्यांना दुसरी पुस्तक मिळतात, ह्याच्यामध्ये वाचनासाठी चालना मिळते। हा त्याच्यामागचं मेन कारण आहे आणि हे लोकांना खूप आवडते। लोक आतुरतेने वाट बघत असतात की पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन कधी आहे, तर ते आता 19 तारखेपासून सुरुवात होणार आहे। तर असं विचार केला की जर आपण वेगळं काहीतरी केलं की अजून लोक जास्त येतील इकडे, तर असा विचार करून आपण यावर्षी आता 22 तारखेला राम मंदिराचं हे होतंच आहे, अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होती आहे। तर आपण डोंबिवलीमध्ये काय करायचं, मग आपल्याकडे आहे ते माध्यम आहे ते पुस्तक आहेत, मग पुस्तकाचं एक राम मंदिर तयार करूया आणि ते विचार करून मग सर्वांना एकत्र जमा वगैरे केले आणि त्यांना सर्व ही कल्पना मांडली आणि हळूहळू हे राम मंदिराचं हे झालं आणि आता राम मंदिर आपल्यासमोर उभं आहे। एकंदरीतच श्रीराम मंदिराचा जो सोहळ्याचा जो उत्साह आहे हा सध्या डोंबिवलीत देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे। आज या मंदिराचे कलश पूजन आहे ते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं आहे। 19 तारखेला हे मंदिर नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुलं करण्यात येणार आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।